सहकारी बँकेच्या ठेवींसाठी कळंबोलीत ठेवीदारांचे आंदोलन। कर्नाळा सहकारी बँकेतील अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी ठेवीदारांनी सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली येथे आंदोलन केले। रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता, मात्र मुसळधार पाऊस आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे रास्ता रोको होऊ शकला नाही। यावेळी आंदोलकांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। कर्नाळा सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अनेक वर्षांपासून अडकून असल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजी आहे। आपल्या हक्काच्या पैशांसाठी मोठ्या संख्येने ठेवीदार आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून ठेवीदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत अशी मागणी केली, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देत लवकरच ठेवीदारांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। सरकारने त्वरित तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।